आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, हाँ काय करतेस ग? आई, भैरवी मॅडम साठी सूप बनवते. त्यांच्या तोंडाला चव नाहीये ना, 4-5 वाजता जरा त्यांना सूप बनवून देते, म्हणजे त्यांच्या पोटालाही आराम मिळेल. मला खरंच कौतुक वाटतं बाई तुझं. भैरवी ताई तुला इतकं बोलतात, तू समोर आलीस तरी तोंड वाकडं होतं त्यांचं, पण तू अजिबात मनाला लावून घेत नाहीस. चांगल्या मनाने सगळं करत असतेस. आई, त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या. त्यामुळे त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. आणि मला आवडतं माझ्या कुटुंबाची काळजी घेणं आणि माझं कर्तव्य आहे ते. त्यामुळे भैरवी मॅडम माझ्याशी कशाही वागल्या ना तरीही मी त्यांची काळजी घेणार. शाबास, माझी खात्री आहे तुझा हा चांगुलपणा बघून ताईंचं मन नक्की बदलेल. हो, आणि सर मॅडमला आई म्हणतात ना, मग मीही त्यांचा मान ठेवलाच पाहिजे ना. अगदी खरंय. देवांश त्यांना आई म्हणतोच, पण आम्ही सगळेच त्यांना खूप मानतो. या घरात त्यांचं किती महत्वाचं स्थान आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच. भैरवीताई म्हणजे एक अजब रसायन आहे. एखाद्यावर प्रेम करतील तर इतकं प्रेम करतील की त्याच्यासाठी काही करायला तयार होतील. आणि एखाद्याबद्दल जर मनात राग असेल तर काहीही करून तो मनातला राग जात नाही ना त्यांच्या. कामाचं खूप वेळ आहे त्यांना, खूप धडपड्या आहेत त्या. मी या घरात आल्यापासून बघते, एकही दिवस त्या कधी घरी बसलेल्या नाहीयेत. कितीही आजारी असल्या ना तरी काम थांबू देणार नाहीत त्या. इतक्या जिद्दी स्वभावाची बाई मी तरी आज तागायत पाहिलेली नाही. काही वर्षांपूर्वी ना आमच्या आयुष्यात एक प्रसंग आला होता. तेव्हा आम्हाला तर वाटलं आता सगळं संपलंच, पण भैरवी ताईंनी आम्हाला आधार दिला. त्यांच्या जिद्दीमुळेच आज आपला बिझनेस इतका मोठा आहे. देवांशवर तर त्यांचा खूप जीव आहे. माझ्या मुलाला अक्षरशः घडवलंय त्यांनी. आज त्या आजारी आहे तर त्यांचा पडलेला चेहरा बघवत नाहीये मला. लवकरात लवकर बरं वाटू दे त्यांना. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता त्या बऱ्याच आहेत, पण 1-2 दिवसात ना पूर्णपणे ठणठणीत होतील त्या. हो ग बाई हो. आता माझ्या सुनेनीच ठरवलंय ताईंना लवकरात लवकर बरं करायचं, मग त्या लवकर बऱ्या होणारच. बहुतेक भैरवी मॅडमचे औषध आले, मी घेऊन येते. अगं असू दे, तू थांब इथे, मी बघते. सगळीकडे तूच धावलं पाहिजे असं काही नाहीये. सगळ्या गोळ्या आत्याकीने बघते आणि गोळ्यांची एक्सपायरी डेट पण बघायला हवी ना. होते. औषधं घेऊन आलायस ना? यात लिहून दिलेली सगळी औषधं आहेत ना ह्याच्यात? हो. उशीर झाला तुला यायला? हो, ऍक्च्युली ती 1-2 कामं होती ना अजून, म्हणून उशीर झाला. सो सॉरी. बर, किती दमलायस तू? ये बस 5 मिनिट ये. नाही नको, अजून बरीच काम आहेत, मी निघतो. अरे पाणी तरी घेऊन जा मग. हो खरंच नको. अरे बाळा, तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की तू दमलायस, आणि त्यात बाहेर किती कडाक्याचं ऊन आहे. बस, मी पाणी पाठवते, येऊन जा. मी देते. दादा, पाणी तरी पिऊन जा. दादा, बाहेर ऊन खूप आहे, पाणी पिऊन जा. दादा, पिताय ना पाणी?
ताई ताई तू चिडू नकोस ना. मी आता नोकरी करतो. का पण आणि कशासाठी? वरून मी तुला आधीच सांगितलंय ना, तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तू नोकरी करायची नाहीयेस म्हणून. का ऐकत नाहीस तू? आणि बाहेर का उभा राहिलास? चल आतमध्ये चल. ताई माझं जे काम होतं ते मी करायला आलो होतो. मला डिलिव्हरी करायची होती, मी ती केली. आणि गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा पाहिलं ना काय प्रॉब्लेम झाला होता. ताई माझ्यामुळे ना तू प्रॉब्लेम मध्ये आलेली मला नाही आवडणार. आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे आपण बाहेर भेटत जाऊ किंवा तू ये घरी. पण मी आता निघतो. तू काळजी घे. बाय. वरून थांब. माझा भाऊ माझ्या दारात आलाय आणि मी त्याला असंच परत पाठवू? वरून हे बघ, 5 मिनिटासाठी बस. चल. ताई नको. वरून बाहेर ऊन खूप आहे. आणि असंही आता हे घर माझं सुद्धा आहे. आणि माझी माणसंच माझ्या घरात यायला नाही म्हणाली तर काय उपयोग आहे मला सांग. चल आतमध्ये चल. वरून तुला विचारत नाहीये, सांगते. चल. बैस इथे आणि बॅग दे इकडे. आणि आता शांतपणे पाणी पी आधी. वरून काल रात्रीच आपलं बोलणं झालं ना, मग कालच का नाही सांगितलंस की तू नोकरी करतोस म्हणून? ताई सॉरी, मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं. पण अगं जर मी तुला सांगितलं असतं की मी नोकरी करतोय तर तुला राग आला असता. तू हेच म्हणाली असतीस ना की नोकरी करू नकोस. त्याच्या मागची काळजी कळतीये मला की कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा माझ्या अभ्यासावर परिणाम होऊ नये हाच हेतू आहे तुझा. मला सगळं कळतंय. पण ताई माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. ती मामी तिथे सतत आम्हाला पैशांवरनं बोलत असते. माझ्याकडनं घेतलेलं कर्ज कधी फेडणार सतत विचारत असते. तुला माहितीये ती माझी अभ्यासाची पुस्तकं रद्दीत द्यायला निघाली होती. काय? असं कसं वागू शकते मामी? तिला ना पैशांशिवाय दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे तिला ना दुसरं काही महत्वाचं आहे ना असं काही वाटतच नाही. तरी मी आधी तिला सांगितलंय की तुझं कर्ज मी फेडणार आहे. पण नाही, तिला ना ऐकायचंच नसतं. आणि तिच्या कर्जापेक्षा ना मला ते कर्ज फेडण्याची घाई सगळ्यात जास्त आहे. मामीला कधी सरळ शब्दात सांगितलेलं कळलंय का ताई? मला ती सहनच होत नाही. काय करणार? आईला ना ती सतत टोचून बोलत असते. मला नाही आवडत ते. म्हणून मग मी नोकरी करायचा निर्णय घेतला. आणि तसंही एकट्या मामावरती सगळं बर्डन टाकणं मला योग्य वाटत नाही. ते पण आहेच रे. पण तू पण हे नोकरी करणं नाही बरोबर वाटत आहे. झेपतंय का तुला हे सगळं मला सांग. आणि चेहरा बघ कसा झालाय तुझा. तू असंही उन्हातानाचं काम करणार आहेस का? थकशील रे तू. ताई अगं पहिलाच दिवस आहे माझा म्हणून थकवा जाणवतोय. हळूहळू होईल सवय. बर मला सांग, तू काही खाल्लंयस की नाही? हो, मगाशी डबा खाणार होतो पण तेवढ्यात एक काम आलं म्हणून नाही खाता आलं. पण दुसऱ्या डब्यात आईने लाडू दिलेत, खाईन मी नंतर. बर तू थांब, मी आलेच. नारळवडी? हो. मस्त झाली आहे. हो ना. आणि काय योगायोगे बघ ना, आज सकाळी ना नारळवडी बनवताना मला तुझी सारखी आठवण येत होती. आणि आता नेमका तू इथे आलायस. अगं ताई तुझी विल पॉवरच इतकी स्ट्रॉंग आहे ना की मला यावंच लागलं. हो ना. खा. ताई
मी ना खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी प्रेमळ बहीण मिळाली आहे. आणि मी पण खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा असा गोड आणि हुशार भाऊ मिळाला. बरं आता एक काम कर, तू हे संपव. मी आलेच. बर. हे एवढेच पैसे नाही पुरवणार वरुणला. अरे वरुण, तू कधी आलास? अरे बस बस, उठतोस कशाला, बस ना. काय आणि सईला माहिती का तू आलास ते? हो हो झाली ना, काहीतरी काम होतं तिला म्हणून आत गेली ती. हा येईल ती. आणि कसा आहेस तू? मी बरा आहे. आज काय ताईची आठवण आली म्हणून आलास की काय? ऍक्च्युली ते अच्छा, मगाशी ती औषधं आणली ती तूच? हो काकू सॉरी हा, म्हणजे मी असं इकडे यायला नको होतं. आय मीन मी ताईचा भाऊ आहे आणि मी हा असा जॉब करतोय. अरे मग काय झालं, मेहनत करून पैसे कमवतोयस, ही चांगली गोष्ट आहे. सॉरी म्हणण्यासारखं काय त्यात? इतक्या लहान वयात तू घराला हातभार लावतोयस, ही चांगलीच गोष्ट आहे बाळा. आणि बस ना तू, लाजू नकोस. आणि हे तुझ्या ताईचं घर आहे, तू हक्काने यायला हवंस इथे. बरं तुझ्यासाठी अजून काही आणू का मी? नाही नको. नको कसं, इतका उन्हात अनात फिरतोस. थांब, तुझ्यासाठी सरबत करून आणते हा मी. काकू खरंच नको. नको काय? तुझी ताई ना मला आई म्हणते, मग आईचं ऐकणार आहेस की नाही? बस बस आलेच मी. हा सॉरी. एवढे पैसे घेऊन कुठे चालली? काय रे, अजून संपवलं नाहीस? घे, हे पैसे तुझ्याकडे राहू. अगं ताई नको. नको म्हणजे? अरे आईच्या औषधांसाठी आणि तुलाही कधी कधी खर्चायला लागतातच की. राहू दे तुला. ताई खरंच नको. अरे तू असं बोलतोस जसं काही याआधी कधी माझ्याकडे पैसे मागितले नाही आणि घेतले नाहीयेस. अगं मागितलेत घेतलेत, पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती. वेगळी होती म्हणजे? आता मी तुझी मोठी बहीण नाही राहिले का?
अगं ताई, मला तसं नाही म्हणायचंय, पण पण मला खरंच नको हे पैसे. आम्ही करतो मॅनेज. हो नाही, कसं मॅनेज करणार आहेस मला सांग जरा. हे असं उन्हातानाची कामं करून तू पैसे कमवणार आहेस का? आणि वरून मला जर तुला कामालाच पाठवायचं असतं ना, तर मी तुला कॉलेजला पाठवलं असतं का? हे बघ, नंतर ना तुला आयुष्यभर फक्त नोकरीच करायची, पण आता सध्या फक्त महत्वाचं म्हणजे अभ्यास आहे, आणि अभ्यासावरच फोकस कर. किती वेळा तुला तेच तेच सांगायचं मी. अगं ताई, पण बिन काय नाही ना. हे पैसे तुझ्याकडे ठेव, ऐकत जा. वाह, काय सीन आहे हा. बहीण भावाला पैसे देते, भाऊ नाही नाही म्हणतोय, बहीण तरी म्हणते पैसे घे घे. वाव, काय अमेझिंग सीन आहे हा. वरून अजून पैसे हवेत का? अरे पाहिजे असतील तर माग तुझ्या बहिणीकडे. जहागीरदारांची सून आहे तुझी बहीण, हवे तेवढे पैसे दे. जहागीरदारांच्या घरात सून म्हणून त्यासाठीच तर आली आहे ती. श्रीमंत घरात सून म्हणून यायचं आणि मग त्यांच्या पैशावर स्वतःच्या फॅमिलीला पोसायचं, हाच तिचा हेतू होता. आणि तो काय आता साध्य झालाय, नाही का? काय बोलताय मॅडम तुम्ही? तुम्ही जे बोलताय ना, तसा कुठलाही हेतू मनात ठेवून मी या घरात लग्न करून आलेली नाहीये. माझा फक्त एकच हेतू होता, आणि तो म्हणजे देवांश सर सुखरूप राहावेत. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर ते पैसे जहागीरदारांचे नाहीयेत, माझे स्वतःचे आहेत, म्हणून मी माझ्या भावाला दिले. आणि मॅडम, तुम्ही मला काही बोललात ना तरी मी ऐकून घेते, पण यातले घाणेरडे आरोप माझ्यावर करू नका प्लीज. मला नाही सहन होणार आहे. ताई, सई खरंच बोलते. ती आपल्याला कोणालाही न विचारता आपले पैसे असे कधीच वापरणार नाही. आणि तसं पाहिलं तर आता ती आपल्या घरची सून आहे, त्यामुळे तिचा हक्कच आहे आपल्या संपत्तीवर. पण तरी सुद्धा जहागीरदारांचे पैसे ती आपल्या कुटुंबियांना कधीच देणार नाही, कारण ती मानी आहे. ती काय किंवा वरून काय, खूप समजूतदार आहे ती मुलं. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीची कल्पना आहे. आपल्याकडनं कुठच्याच मदतीची अपेक्षा करणार नाहीत ते. पण ताई, आपणच समजून घ्यायला हवं की नको? नाही म्हणजे पूर्वी सई नोकरी करायची तेव्हा तिच्या मामांना घर खर्चासाठी हातभार लावायची, पण आता तिच्या घरात कमवणारे असे तिचे मामा एकटेच आहेत. उलट मला वरूनचं कौतुकच वाटतं. मामांना मदत व्हावी म्हणून तो नोकरी करतो. आता तुमची औषधं सुद्धा तोच डिलिव्हर करायला आला होता. म्हणजे तू डिलिव्हरी बॉयचं काम करतोस? ओ, गुड, व्हेरी गुड. एक रिक्वेस्ट करू वरून? तुझं जहागीरदारांच्या सुनेबरोबर काही रिलेशन आहे, म्हणजे जहागीरदारांची सून ही तुझी बहीण आहे, हे प्लीज कोणालाही कळू देऊ नकोस. काय ना, आमच्या या सोसायटीत ना आमचं स्टेटस आहे, आणि जर कोणाला कळलं की आमच्याशी तुझं रिलेशन काय आहे, तर आय होप यू अंडरस्टँड, राईट?